क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, आताच्या काळात भयंकर युद्ध चालू आहे अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये. म्हणजे इस्रायल आणि अमेरिका हे एका देशावर फायर करत आहे. हे महत्त्वाचं युद्ध म्हणजे हे इस्रायल आणि इराणचं युद्ध आहे. पण इस्रायल काय करते, अमेरिकेकडून सपोर्ट घेत आहे, हत्यार घेत आहे. तर हे युद्ध वाढत चाललेलं आहे. याची झळ भारत देशालाच नव्हे तर पूर्ण जगभर पसरलेली आहे. भारत देशात कसली झळ लागली आहे ते तुम्हाला माहितीच आहे. गॅस सिलेंडर, पेट्रोल, प्रत्येक असं जे इंधन आहे ना, इंधन, तेल, ऑइल, सगळ्याची झळ भारताला लागलेली आहेच. 800-850चं सिलेंडर आज 2000च्या पार गेलेलं आहे. हे कशामुळं? तर हे युद्धामुळं. तर खूप भयंकर परिस्थिती ही अवतरली आहे या देशावर. या देशावरच नव्हे तर या जगावर. आणि हे युद्ध चालू झालेलं आहे. खामेनी म्हणजे इराणचा लीडर होता, त्याला मारण्यात आलेला आहे अमेरिकेद्वारे, कारण तो झुकायला तयार नव्हता. हे का युद्ध तयार झाले तुम्हाला मी सांगू इच्छितो. हे युद्ध यासाठी तयार झाले कारण इराण देशाकडे न्यूक्लिअर बॉम्ब नव्हता, म्हणजे अणुबॉम्ब नव्हता. तर तो अणुबॉम्ब बनवण्याची तयारी करत होता. तर अमेरिकेला भीती वाटली त्याची की इराण हा न्यूक्लिअर बॉम्ब कसा काय बनवू शकतो, अणुबॉम्ब कसा काय बनवू शकतो. मग त्या भीतीमुळे अमेरिकेने आणि इस्रायलने मिळून इराणवर हमला केला आणि त्या लीडरला खतम केलं, खामेनी या लीडरला. खूप वाईट परिस्थिती आहे. तर हे युद्ध अशा प्रमाणात वाढत चाललं आहे की आता त्यांचं चाललं आहे की अमेरिका, इराण आणि इस्रायल यांचं म्हणणं आहे की आम्ही काही काळात म्हणजे अणुबॉम्बचा हमला करू. हमला कुठे होईल ते सांगता येत नाही. जर इंडियामध्ये पण होऊ शकतो, मुंबईमध्ये देखील होऊ शकतो. समजा हा हमला मुंबईमध्ये झाला तर कशा प्रकारे इंडिया, मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराला कसा धक्का बसेल, तुम्ही हा व्हिडिओ बघा. अगर मुंबई पर गिरता है, मुंबई तो वेपराइज हो जाएगी. तो मुंबई के आगे के जो इलाके हैं, नवी मुंबई से लेकर के और फिर पूना तक, वहाँ ये जो खाल है ना, ये खाल बस ऐसे गिरने लगेगी. मिनटों के अंदर पहले ऐसे भयानक फफोले हो जाएंगे, उसके बाद खाल ऐसे गिरेगी. ये जो न्यूक्लियर वेपन होता है, आपके समझ के लिए बता दूं, जब ये एक्सप्लोड करता है तो इसका तापमान सूरज की सतह पर जितना तापमान होता है उससे ज्यादा होता है. समझ लो सूरज जो है हमारा वो ठीक आपके सर पर आ गया है. आपका क्या होगा? 10 से 15 करोड़ तुरंत मरेंगे, बाकी रेडियो एक्टिव लाशें बन जाएंगे. वो किसी तरह अगर जी भी गए, लगभग 30-40 करोड़ और लोग, तो कहते हैं द लिविंग विल एनवी द डेड. वो कहेंगे हम मरे क्यों नहीं. धुआं इतना निकलेगा कि भारत और पाकिस्तान दोनों के ऊपर एक बहुत लंबी राख छा जाएगी. राख छा गई है और वो रात सालों तक चलेगी. सूरज जैसी कोई चीज बचेगी नहीं. जो बच जाएंगे वो रोएंगे कि हम बच क्यों गए. कहीं अन्न का एक दाना नहीं उपज सकता. जो रेडियो एक्टिव ऐश है, सूट है, वो जाकर के हिमालय पे पड़ेगी. वहां से वो जो रेडियो एक्टिव ऐश है वो सारी नदियों से प्रवाहित होगी और ये नदियां जो हमारे लिए प्राण की धारा होती थी वो जहर की धारा बन जाएंगी. हमारी पवित्र नदियां, क्योंकि पानी ही रेडियो एक्टिव हो चुका है. बघितला का मित्रांनो व्हिडिओ, किती भयंकर अवस्था आहे. तर मी सांगू इच्छितो की या देशाला बुद्धाची गरज आहे की युद्धाची गरज आहे, हे तुम्हीच सांगा. मी सांगू इच्छितो की तुम्ही सांगाल कमेंटमध्ये, पण मीही सांगतो की या जगाला युद्धाची नाही तर या जगाला बुद्धांची गरज आहे, शांतीची गरज आहे. कारण हे युद्ध म्हणलं ना, पूर्ण पृथ्वी नष्ट करू शकतं. कारण आपलं जे जीवन आहे ना, जीवन ते पृथ्वीशिवाय बाकी कुठेही नाही. पण त्याच पृथ्वी ग्रहाला इथले हे काही राजकारणी लोक जे स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याच्या नादामध्ये या पृथ्वीची वाट लावत आहेत आणि ही पृथ्वी नष्ट करून स्वतःला मंगळावर राहण्याची सुखसुविधा पाहत आहेत, जिथं राहण्याचं ठिकाणच नाही, नामोनिशाणच नाही. तिथं ऑक्सिजन देखील नाही, पाणी देखील नाही. जे सगळं पृथ्वीवर आहे, निसर्गाने आपल्या ओटीमध्ये टाकलंय ते आपण सांभाळत नाही. आणि जे आपल्या ओटीमध्ये नाही ते आपण सांभाळायला चाललोय. तिथे जग निर्माण करण्यासाठी चाललोय मंगळावर. याने काय त्याचं नाव, इलॉन मस्क, टेस्लाचा मालक आहे, टेस्ला कंपनीचा. त्याने मंगळावर जागा घेतली आहे. कारण का? त्याला माहिती आहे आज ना उद्या ही पृथ्वी नष्ट होणार आहे. पृथ्वी का नष्ट होणार आहे याचं एकमेव कारण म्हणजे मनुष्य प्राणी. बाकी प्राण्यांपासून पृथ्वीला काही इजा होत नाही, काही
होत नाही. हे होतं मग हे कशामुळे इजा होते पृथ्वीला, ती म्हणजे माणसामुळे. माणूस प्रगतीच्या दिशेने जात आहे. तर मी म्हणू इच्छितो की बोलू इच्छितो, या जगात प्रगती कमी आणि पृथ्वीची वाट लावणं जास्त चालू आहे. तर तुम्हालाही दिसत आहे ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेली आहे. ही कशामुळे चालली? ही आपल्याप वाढत चाललेली नाही, ही माणसाने तयार केलेली आहे ग्लोबल वॉर्मिंग. अहो, डायनोसॉर सारखा प्राणी हा 20 ते 27 वर्ष जगतो आणि माणसाला साधे 4-5 लाख वर्ष देखील झाले नाहीत की त्याची ग्लोबल वॉर्मिंग वाढली. 27 ते 20 वर्ष, कोटी वर्ष कुठे गेली आणि हे 4-5 लाख वर्ष कुठे? काहीच नाही, 1% पण नाही, अर्धा टक्का पण नाही. एवढ्या लवकर पृथ्वी संपत आहे. आताच पृथ्वी संपली होती ना, जे डायनासोर नष्ट झाले तेव्हा. परत 5-6 लाख वर्षा आधीच नंतरच पृथ्वीला परत हानी पोहोचली का? ती हानी दुसऱ्यापासून, कोणापासून नाही, तरी मनुष्य प्राण्यांपासून पोहोचलेली आहे, जे स्वतःच्या स्वार्थापायी, स्वतःच्या जागेपायी, स्वतःच्या अस्तित्वापायी, म्हणजे स्वतःला एक मोठं म्हणून घेतात आहे की आम्ही जगावर राज्य करतोय. अरे कशाला? जगच राहिलं नाही, जगाचं नामोनिशाणच राहिलं नाही, तू कशावर राज्य करणार आहेस? राज्य करणार, तुला जेवढं आहे तुझ्याकडे त्याच्यावर राज्य करणार. पुरा त्याच्यामध्ये असं निर्माण कर की तू जेव्हा राज्य करतोय, असं पण अमेरिका जगावर राज्य करतोय. सगळं टेक्नॉलॉजीमध्ये, पैशामध्ये, A to Z मध्ये, शिक्षणामध्ये, सगळ्यामध्ये अमेरिका हा पुढेच आहे. त्याला आता टक्कर देत आहे चायना, जापान असे देश टक्कर देत आहे. पण सगळ्यात पुढे तर अमेरिकाच आहे ना. पण कशाला, काय गरज आहे अजून लोकांना दाखवायचे की मी लय महान आहे म्हणून? माहिती जगाला तू महानच आहेस. काय काय भेटतंय? काही भेटत नाही, काही हासिल होत नाही. युद्ध म्हणजे नष्ट आहे. काही म्हणजे आपल्या हाती काही पडणार नाही युद्ध करून. फक्त काय पडते? जमीन. हे बघा, इतिहासाशिवाय भूगोल नाही आणि भूगोलाशिवाय इतिहास नाही, हे मात्र नक्की आहे. पण कशाला आपल्याला इतिहास भूगोल खेळायचा आहे? जो भूगोल आपल्याकडे भेटलाय तोच सांभाळा ना. त्याचाच इतिहास नवीन बनवा ना, मोठा बनवा ना, घडवा ना. जग नष्ट करून घडवू नका ना. जे आपल्याला पृथ्वी दिली आहे निसर्गाने, देवाने, जे आपण देवाला मानतो, बरेच जण मानतात, तुम्ही म्हणतात ना देवाने पृथ्वी दिली, मग त्या देवाची पृथ्वी कशा नष्ट करताय? तुम्हाला स्वर्ग सगळा इथंच दिलाय, पण दुसरीकडे शोधायची गरज नाही स्वर्गाला. मग तो स्वर्ग सांभाळा. समजा जो स्वर्ग नष्ट झाला ना, तर ते मंगळावर कोण जाणार? मंगळावर जीवन नाहीये, पण ते तिथं तयार करणार आहे. आणि जिथं जीवन आहे ते नष्ट करायला लागले. आणि मंगळावर जाणारे कोण आहेत? हे जे पैसा आहे ज्याच्याकडे तोच जाईल मंगळावर, दुसरं कोण जाणार आहे? समजा भारत, पूर्ण जगाची लोकसंख्या किती आहे? 700-800 करोड. 800 करोड पकडा. त्यापैकी 800 करोड नाही, त्यापैकी फक्त 1 ते 2 लाख लोक हे मंगळावर जाऊन राहतील. 1 ते 2 लाख आणि 800 करोड लोकसंख्या आहे या जगाची. तर विचार करा मित्रांनो. हे बघा, वेळ गेलेली नाही, वेळ आत्ताही आहे. जर चुकीचं होत असेल तर त्याला चुकीचं म्हणा, बरोबर होत असेल तर त्याला बरोबर म्हणा. मग तो तुमचा नेता असो, घरातला असो किंवा बाहेरचा असो. चूक तर चूक, बरोबर तर बरोबर. अन्याय सहन करू नका. अन्याय सहन कराल तर तुमची येणारी पिढी कुठं जगणारच नाही. पृथ्वीच नाही राहिली तर काय जगणार आहे? ढेकळं. पृथ्वीला वाचवा. आणि या जगाला शांतीची गरज आहे, बुद्धाची गरज आहे, ना की युद्धाची. युद्धाने माहिती आहे तुम्हाला काहीच हासिल होत नाही, म्हणून शांतीच्या मार्गाने चाला. जपान सारख्या देशावर 2 अणुबॉम्ब टाकलेले. किती? 2 अणुबॉम्ब. हिरोशिमा आणि नागासाकी. अणुबॉम्ब एवढा भयानक आहे ना मित्रांनो. काय हाल झाले होते जपानला विचारा. काही दशक तिथे लुळे पांगळे लोक, अपंग लोक जन्माला येत होती. कारण का? रेडिएशन, म्हणजे ती पॉवर, अणुबॉम्बची पॉवर तिथे चालूच होती. अनेक दशक, 10 ते 20 वर्ष ती चालूच होती पॉवर. खूप म्हणजे खूप भयानक अवस्था झाली होती जपान देशाची. हिरोशिमा आणि नागासाकी हे त्यांचे टॉपचे देश शहर आहेत. जसं भारताची मुंबई कशी आहे तसं. तर पूर्ण जपान हे नष्ट, पूर्ण नाही, हे 2 शहरं पूर्ण नष्ट झाली होती. तुम्ही आताही जाल त्या हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये, तुम्हाला ते तिथले पुरावे तुम्हाला बघायला मिळते. जे अणुबॉम्ब टाकलेली ना
ते सगळे पुरावे तुम्हाला बघायला मिळतील. कुठे कुठे बॉम्ब पडलेला आहे, कोणची बिल्डिंग तुटलेली ती तशाला तशीच आहे, तुम्हाला सगळं बघायला मिळेल. एवढा भयानक अणुबॉम्ब आहे. अणुबॉम्ब टाकलेला हिरोशिमा आणि नागासाकीवर जिथं जो माणूस उभा होता ना तिथल्या तिथे त्याची सावली तयार झाली. एवढा भयानक अणुबॉम्ब होता. पण तेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं. जपानने पण काहीतरी चुकी केली होती म्हणून अमेरिकेने बॉम्ब टाकलेले. नाही उगाच कोणी कोणावर बॉम्ब टाकत नाही. दुसरं महायुद्ध चालू होतं. पण त्यानंतर जपानने कोणाच्याच मध्ये आधी गेले नाही. जपानने स्वतःचं जे काय आहे ते स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब A to Z जे काय आहे ते सगळं जपानने स्वतः तयार केलं. आणि आज टेक्नॉलॉजीमध्ये जगाला टक्कर देत आहे जपान. अमेरिका, चायना सगळ्या जगाला जपान आज टक्कर देत आहे. तेव्हापासून जपान हा कोणाच्या मध्ये पडला नाही आणि पडणार देखील नाही. कारण त्यांनी शांतीचा मार्ग स्वीकारला. शांतीचा मार्ग पहिलाही देखील होता जपानकडे. बुद्धिस्ट देश होता तो. जपान, चायना, थायलंड असे बरेच देश आहेत बुद्धांचे. पण जपान देखील बुद्धांचा देश पहिलाही होता आणि आत्ताही आहे. जपान तेव्हापासून तर आतापर्यंत कुठल्याच युद्धामध्ये पडलेला नाही. तो फक्त स्वतःच्या देशाला घडवण्यात मग्न आहे. कारण त्याच्या देशामध्येच, जपानमध्येच एवढे युद्ध करायची गरजच नाही. एवढे आर्थिक म्हणजे भूकंप येत असतात. त्या भूकंपाशी लढण्यासाठीच जपान एक तयारी करत आहे. दरवर्षी भूकंप येत असतात जपानमध्ये. कारण जपान हा अशा स्तरावर एक उभारलेला बेट आहे. उभारलेला म्हणजे तो स्वतःच तयार झालेला बेट आहे आणि तिथे नेहमी भूकंप होत असतात. म्हणून ते भूकंपाशी लढण्याची तो प्रयत्न करतोय. तो जगाकडे लक्ष देत नाही. तो खाली स्वतःकडे लक्ष देतोय आणि टेक्नॉलॉजीमध्ये टॉपला आहे आज जगामध्ये. कारण त्याने बुद्ध स्वीकारला, शांतीचा मार्ग स्वीकारला. त्याला कसलीही हाव नव्हती. तर त्या जपानला ठरवलं असतं ना की मीही युद्धात उतरणार, जपानही नष्ट झाला असतं. आणि ज्याच्या संगती युद्ध आहे तो तर नष्ट झाला नसतं, कारण तो पॉवरफुल देश आहे. जपान आज पाण्यामध्ये गेला असता. पण जपानने माघार घेतली की नाही, बस झालं, आता युद्ध करायचं होतं तेवढं केलं, बस आता आपल्याला घडवायचं आहे. तेव्हापासून जपानने स्वतःकडे लक्ष दिलं आणि ते जपान घडत गेला. आणि आज जगातील टॉपचं टेक्नॉलॉजी जपानमध्ये आहे. जे जगामध्ये कुठेच नाही किती जपानमध्ये आहे, पाहू शकता. म्हणून जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे. एवढंच मी सांगू इच्छितो की बुद्ध हे सगळ्या जगामध्ये पसरले पाहिजे. शांतीचा मार्ग हा पसरला पाहिजे. युद्धाने काही असेल होणार नाही. युद्धाने सगळं नष्ट होणार आणि त्या मंगळावर फक्त 800 कोटीपैकी 2 ते 3 लाख लोक जाऊन राहतील. ज्याच्याकडे पैसा आहे तो, बाकी सगळे खतम. पृथ्वी संपल्यामुळे तो व्यक्ती कुठे राहणार आहे? पृथ्वी संपली की सगळी लोकसंख्या खतम होणार ना. तिथे फक्त पैशावाले लोक जाणार मंगळावर आणि ते त्यांची राहायची सुविधा तिथं तयार करणार. एवढंच होता हा व्हिडिओ. तर आताही मी सांगतो, या देशाला, या जगाला बुद्धांची गरज आहे ना की युद्धांची. शांतीचा मार्ग या जगाला तारू शकतो, बाकी कोणीही तारू शकत नाही. आणि तो शांतीचा मार्ग म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांचा आहे. एवढाच होता हा व्हिडिओ. कसा वाटला, काय वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला बाय. जय भीम, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय. चला बाय.